तर मग रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे A7 आर्मीच्या आणखीन एका तडकत्या भडकत्या व्हिडिओ मध्ये. तर मी आज माझ्या फ्रेंड लिस्ट मधल्या एका मराठी 356 वाल्या CS च्या स्टार वाल्या बंद्याला बोलवलेलं आहे. मी त्याला म्हंटल नो इंटरनेट प्रँक तर सगळे करतात, आपण काहीतरी नवीन ट्राय करायचं. तुम्हाला तर पुढे व्हिडिओ मध्ये कळणारच की आपण काय राडा करणार आहे, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या एका मराठी मित्रासोबत नक्की शेअर करा हा व्हिडिओ. आपली मॅच तर आता चालू होती. आता वेळ होती आपल्या टीममेटला हे सांगायचे की आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे, आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचं काय. जेव्हा मी त्याला सांगितलं नो इंटरनेट प्रँक तर सगळे करतात, आपल्याला काहीतरी नवीन करायचंय, त्यावेळेस ते म्हटले अरे करायचं तरी काय आपल्याला असं नवीन. मग त्यांना सांगितलं आपल्याला करायचं आहे टीम अप. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. हे टीम अपचं कंटेंट याआधी कोणी बनवलेलं आहे की नाही हे मला माहित नाही, पण याचे नियम पूर्णपणे मीच माझ्या मनाने बनवलेले आहे. ज्यामध्ये पहिले 3 राऊंड आपल्याला त्या बंद्यांसोबत टीम अप करायचं. त्याने जर आपल्याला टीम अप 3 राऊंड केलं तर 4था राऊंड सुद्धा त्यांना आपण भुया देऊन टाकायचा. पण अरे इथं काय झालं, मी यांच्यासोबत टीम अप करतो आणि स्टार्टिंगलाच मला मारून टाकलंय. पण आपल्याला आता हे बघायचंय की समोरचे बंदे आपल्या टीममेट सोबत टीम अप करताय की नाही. त्या रताळ्यांनी मला तर मारलं, माझ्या टीममेटला पण मारू राहिले. यांना काय टीम अप करायचं नाही असं वाटतं. हे पुढच्या राऊंडला सुद्धा टीम अप नाही करणार. हा जॉर्ड नावाचा बंदा प्युअर नुबडा वाटतोय. बाई टीम अप करणार तू साल्या. आणि हे कंटेंट मी फर्स्ट टाइम ट्राय करतो, त्यामुळे मी माझ्या मित्राला चॅलेंज केलेलं आहे. या गेम प्ले मध्ये मी हरो किंवा जिंको हा गेम प्ले मी वायटीवर अपलोड करणार म्हणजे करणार. त्यामुळं या गेम प्ले मध्ये आता पुढे कळणार जे काय झालेलं आहे आमच्या सोबत, पण हा व्हिडिओ आहे तसा मी वायटीवर अपलोड करून राहिलोय. आता या राऊंड मध्ये आपल्याला बघायचं की समोरचे बंदे आपल्या सोबत टीम अप करताय की नाही. माझ्यासोबत 353 का 356 स्टार वाला बंदा आहे, तो मला पूर्णपणे मनातून सेवा देत असणार. पण आपण पण आता कंटेंट साठी काही पण करणारच. जलवा आहे हमारा. हा राऊंड इथे स्टार्ट तर झालाय, पण ह्या रताळ्यांनी मला स्टार्टिंगलाच एवढं डॅमेज दिलं. भाई अरे मला नाही मारायचं, माझंच कंटेंट आहे, मला व्हिडिओ बनायचा आणि तुम्ही मलाच मारले कसं होऊन जाईल. माझ्या एका टीममेटला तर नॉक करून दिलं, दुसऱ्याला पण नॉक केलं. पण आपण पूर्णपणे प्रयत्न करू की ते बंदे आपल्यासोबत टीम अप करतील. धमाधमा 2 जण टीम अप करण्यासाठी आले करू राहिले, टीम अप करू राहिले. पण माझे 3 पण बंदे नॉक झालेले बाई. चला शेवटी यांनी आपल्यासोबत टीम अप केलं. हा जॉर्ड नावाचा जो बंदा आहे ना, त्याच्यावर मला पूर्णपणे विश्वास आहे की तो मला 100% हेड मारून देईन धमाधमा. अरे माझ्या दुसऱ्या टीममेटला त्यांनी फिनिश करून टाकलं. याला रिवाय देऊन टाकू. कसं आहे आता बाकीचे बंदे सगळे टीम अप करू राहिले. यांनी टीम अप तर केले आपल्या सोबत दुसऱ्या राऊंड मध्ये. माझ्या मते 100% दुसऱ्या राऊंड मध्ये पण कोणीतरी ना यांच्या मधल्याला ऊत येणार आणि तो बंदा आपल्याला मारून टाकणार 100%. मला गॅरंटी आहे. कारण की विषय असा आहे की प्रत्येकाच्या स्क्वॉड मध्ये एक बंदा असा रताळा असतो ज्याला नुसतं काहीतरी येडेचाळे करायची सवय राहते. ताबा ते येडपाट नुसतं गोळ्या मारून राहिले काय तरी. हे बंदे 100% इमोट दाखवून राहिले, पण माझा एक्सपेन्शन पॅकर डाउनलोड नाही भाई. यार इमोट बघाय मजा आली असती. यांचा झोन बारीक होऊ राहिला आणि सगळे बंदे अजूनपर्यंत एकाच जागी उभे 100% इमोट दाखवून राहिले. पण मला आता असं वाटतं यांच्यातला कोणाला तरी ऊत येणार आणि तो बंदा मारायला चालू करणार. दमा हा बुक्क्या मारू राहिला. अबे 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 यांनी मला नॉक केलं बुक्क्या मारू. आता बाकीचे पण याचे बंदे ना माझ्या टीममेटला मारायला चालू करणार 100%. चला या राऊंडला सुद्धा त्यांनी मारून टाकलं. हा राऊंड सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत नेऊ नाही दिला. बघू आता पुढच्या राऊंड मध्ये ते बंदे आपल्यासोबत टीम अप करताय की नाही करताय. एक तर मला एवढी CS खेळायची सवय नाही आणि त्याच्यात एवढा मोठा प्रँक करू राहिलो. त्याच्यात 3-0 हरलो, सॉरी 4-0 जर हरून गेलो बाई, शपथ सांगतो अशी चव जाईल यांच्या समोर. यांच्यामध्ये ना एक जण प्युअर येडगांड आहे, शपथ सांगतो बाई. इतकं डॅमेज देऊन ठेवतं बाई, काय सांगू त्याला. हा व्हाईट बंडल वाला बंदा आहे ना, चांगला आहे, हा टीम अप करतो. हा बंदा पण टीम अप करू राहिला. हा डायरेक्ट सरळ बळत गेला. अरे हा एम घेऊन, अरे नितीनला आहे ना हेड व एम घेऊन असं घाण मारलं बाई. अरे टीम अप करे रताळ्यांवर, टीम अप करा. अरे वाय करतो याला, म्हणजे कसं टेन्शन जाईल. हा जॉर्ड बाई, जॉर्ड प्युअर नुबडा आहे हा जॉर्ड बाई. ह्या जॉर्डला दाखवावं लागत आहे, पुरा गांडू बंदा आहे हा जॉर्ड. खरंच या जॉर्डची नाकलीची 100% ओकाचूक झालेली बाई. देव जेव्हा अक्कल वाटीत होता ना, हा गाळण घेऊन उभा होता. आम्ही टीम अप करीतो ना, हा रताळा मारू राहिलाय बेअक्लीस आला. हे बघा आता या झाकण जुल्या जॉर्डला ना मारायची वेळ तर आलेली आहे. या गेम मध्ये आम्ही हरो किंवा जिंको, आम्हाला याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. तुम्हाला असे नवनवीन कंटेंट जर बघायला आवडत असतील तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. दादा असे व्हिडिओ कायम वारंवार अपलोड करत राहा. मी तुमच्यासाठी 100% असे कंटेंट आणण्याचा प्रयत्न करेल. आता राहिलेला शेवटचा राऊंड, याच्यावर सगळी गेम डिपेंड आहे. माझे येडे रताळे मित्र जर नीट खेळले तर ही गेम आम्ही जिंकून पण जाऊ.
पण मला पूर्णपणे भरोसा आहे हे नुबडे काहीच करू शकत नाही या गेम मध्ये. ऍज अ स्वयंघोषित ग्रुप लीडर या नात्याने मला त्यांना सांगायचं काम आहे की तुम्ही असं करा, असं करू नका. त्यांनी माझं नाही ऐकलं किंवा मला कोलून जरी दिलं तरी मला सांगायचं काम आहे त्यांचं, पोरांना तुम्ही असं करा, असं करू नका. त्यांचा एक बंदा नॉक केला, दुसरा बंदा पण एकदम भयानक अचानक हेड मारून नॉक करून टाकलाय 52 आपण. 1 सेकंदापूर्वी सिच्युएशन होती 4v2 आणि दुसऱ्या सेकंदाला झाली 2v2. भाई काय नुबडे टीममेट आहे साले, खेळता खेळता काय येत नाही बे नुबड्यांना. या बंद्याला जर मी नॉक केलं ना भाई तो जॉर्ड शिल्लक राहीन, जॉर्डला आरामशीर घेऊन टाकीन. पण याला हेड लागले नाही भाई. गेली गेम, गेली 100% गेली. मला भरोसा आहे नितीन काय उकडू शकत नाही. मूर्खाने ग्रेनेड तर केलं पण बंदा निघून गेले केलं. बाई काय खरं नाही, यांच्या भरोसा ठेवायच्या लायकीचेच नाही बे. आजच्या व्हिडिओच्या सांगताला इथूनच सुरुवात करू. मला विश्वास आहे यांच्याकडून काय उकडणार नाही. भावांनो, तुम्ही जर व्हिडिओ अजूनपर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण की 2च सेकंदात हे बंदे मारून जाणार आहे. मैं जानता हूँ जो पानी से नहाएगा वो लिबाज बदलेगा, जो पानी से नहाएगा वो लिबाज बदलेगा, जो पसीने से नहाएगा वो एक दिन इतिहास बदलेगा.